सकाळ असो किंवा संध्याकाळ सर्वांच्या डोक्यामध्ये एकच असतं की संध्याकाळी जेवायला काय करायचं आणि सकाळी जेवायला काय करायचं. सकाळचं नाही पण संध्याकाळचं माझं फिक्स असतं, वरण भात आणि काहीतरी वेगळी भाजी. पण त्या अगोदर इकडे आमचे आंबे तोडायचे बाकी होते, तर म्हटलं चला तोडून आणू, कारण की काही माझ्या मैत्रिणी बाकी होत्या, कैऱ्या द्यायच्या होत्या मला त्यांना. मग त्यांच्यासाठी मी तोडले होते जाऊन आणि त्यानंतर सर्वांना येता येता वाटून दिल्या. त्यानंतर लगेच घरी येऊन म्हटलं चला स्वयंपाकाला लागूया. आणि आज काही नव्हतं वेगळं बनवायला, तर म्हटलं चला मस्त आपला वरण भातच बनवू. तर ही माझी तुरीची डाळ माझ्या आईनं दिलेली मला. आणि वरण भात असं तर खायला छानच लागतो, पण त्याच्यात अशी गावरान डाळ असली ना त्याचं वरण तर एकदम भारी लागतं. डाळ वगैरे धुवून कुकर लावून दिलं. साईडला म्हटलं थोडीशी आपण याच्यासोबत कैरीची भाजी बनवू जेवणात तोंडी लावण्यासाठी. तर मी तर कैऱ्या कट करत होते, ते बोले अशा नको करू, डायरेक्ट साल्टासोबत कर. म्हणलं ते काम तुम्हीच करा. मग ते काम त्यांना करायला दिलं. त्यानंतर माझा फ्रीजमध्ये जो खजिना होता, म्हणजे वरण भाताला फोडणी द्यायचा, तो मी साईडला काढून ठेवला, कारण की याच्याशिवाय तर वरणाला टेस्ट येणारच नाही. त्याच्यात त्यांनी आज मस्त असा कढीपत्ता हिरवागार आणून दिला होता. पहिली मी कढीपत्ता ना असा वरपून ठेवायची, माझा कढीपत्ता खराब व्हायला लागला होता. पण मी जेव्हापासून नाही डायरेक्ट दाण्यासोबत ठेवली ना, तेव्हापासून कढीपत्ता जशाला तसाच राहतो संपेपर्यंत. कढीपत्त्याचा डबा जिथल्या तिथे ठेवून दिला. त्यानंतर लगेच इकडे साईडला वरणाची तयारी करून घेतली. लसूण ठेचून घेतला, कढीपत्ता काढून घेतला आणि मिरच्या बी बारीक बारीक मस्त इथं कट करून घेतल्या होत्या. त्यानंतर साईडला ना इकडे मी आंब्याची भाजी बी बनवून घेतली होती, छान मस्त असा गूळ वगैरे टाकून. आता मी बनवायला घेतला वरण भात आणि हा म्हणतो की मला बटाटे पोळी पाहिजे. पण म्हणलं चला याच्यासाठी मस्त क्रिस्पी बटाटे बनवू. तर बटाटे वगैरे कट करून घेतले, तव्यावरच बनवते. तव्यावर ना छान क्रिस्पी होता एकदम. म्हणलं आपल्याला तोंडी लावायला बी कमी होऊन जातील आणि याची बी इच्छा पूर्ण होऊन जाईल. तर याला बटाटे खूप आवडतात खायला. तर थोडासा मसाला वगैरे टाकला आणि थोडासा मॅगी मसाला टाकला. बटाटे तिकडे क्रिस्पी होत होते तोपर्यंत इकडं साईडला मी वरणाची तयारी करायला घेतली. आणि आमच्या गावाकडनं लाल वरण बनवतात, पण इकडं ना यांना असं वरण पाहिजे असतं. आणि ही वरणाची रेसिपी मला माझ्या नवऱ्यानंच शिकवली होती की असं वरण बनवायचं. त्यांनी शिकवल्यापासून मी असंच वरण बनवते, कारण की त्यांना हेच आवडतं. लाल वरण जर बनवलं ना ते काही जास्त खात नाही. तर वरण भात मस्त माझा इथं रेडी झाला होता. त्यानंतर आम्ही लगेच जेवायला घेतलं. असा डाळ भात ना कुठंच भेटत नाही, नाही कोणाच्या लग्नाच्या पंक्तीला, नाही हॉटेलला. असा वरण भात फक्त आपल्या हाताने आपण घरीच बनवू शकतो, हे मात्र खरं आहे. जेवण वगैरे झालं, भरपूर असा पसारा पडला होता. मग भरपूर भांडे होते म्हणून बाहेरच काढले, कारण की किचन वाट्यावर एवढे भांडे घासणं माझ्याच्यानं पॉसिबल होत नाही. बाहेर मस्त स्पेस आहे आणि तिथं भांडे घासले की पटापट होऊन बी जातात. चला तर बाय, श्री स्वामी समर्थ. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.